बातमी वसंत मोरे यांच्या संदर्भात वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय। मनसेचे नेते वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय। त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय। वसंत मोरे हे मनसेचे जुने नेते आणि लोकप्रिय असं पुण्यातील व्यक्तिमत्व, मात्र त्यांनी जय महाराष्ट्र केलाय मनसेला। त्यांनी काही वेळापूर्वी हे ट्विट केलं होतं आणि या ट्विट मधून त्यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या, खदखद व्यक्त केली होती। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मनसेला मात्र मोठा धक्का मानला जातोय। वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय। पुण्यातील एक महत्त्वाचे नेते मनसेचे होते वसंत मोरे यांनी आता मनसे सोडण्याचा निर्णय घेतलाय, मनसेला जय महाराष्ट्र केलाय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मिळणार की नाही या संदर्भात अनेक वादविवाद मनसेमध्ये सुरू होते। वसंत मोरे हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी शक्यता होती, कारण या संदर्भात मनसेकडून आणखी काही नावांची चाचपणी सुरू होती आणि या पार्श्वभूमीवर अखेर वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय। मोठी बातमी समोर येते, वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते, वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय। नक्की अतिशय मोठी बातमी ही पुण्याच्या राजकारणामधली मानली जाते। संपूर्ण पुण्यामध्ये आणि मनसेमध्ये एकतर खळबळ उडून येणारी ही बातमी आहे। वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नाराज असल्याची माहिती जी आहे ती मिळत होती। वसंत मोरे त्यांच्या फेसबुकच्या, व्हॉट्सअपच्या स्टेटस मधून देखील याबाबतची स्पष्टता आणत होते, परंतु पक्षातील वरिष्ठांनी जी आहे ती कोणत्याही प्रकारची दखल वसंत मोरेंची घेतली नसल्याचं चित्र जे आहे ते सध्या पाहायला मिळतं आणि यामुळेच वसंत मोरेंनी अखेर मनसेला जो आहे तो रामराम केलेला आहे। पुणे लोकसभेची मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे मागील अनेक दिवसांपासून उत्सुक देखील होते आणि त्यांनी ही भूमिका वारंवार बोलून देखील दाखवली होती। राज ठाकरे यांच्या सोबत देखील त्यांनी चर्चा केलेली होती, परंतु ज्यावेळी शर्मिला ठाकरे पुण्यामध्ये आल्या त्यावेळी शर्मिला ठाकरे यांनी वसंत मोरेंचं नाव न घेता पुण्याचे साईनाथ बाबर यांना लोकसभेसाठी तयारी करा अशा प्रकारचा एक अप्रत्यक्ष संदेश जो आहे तो दिलेला पाहायला मिळत होता। त्यामुळे वसंत मोरे हे नाराज झाल्याचे चित्र त्यावेळी देखील पाहायला मिळालं होतं आणि आता देखील वसंत मोरेंची नाराजी जी आहे ती राजीनाम्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। खरं तर आपण वारंवार मागील काही दिवसांपासून वसंत मोरेंची याबाबतची बोलण्याचा प्रयत्न करत होतो। जी माहिती सुद्धा मिळत होती तर वसंत मोरे इतर पक्षातून देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करतायत अशी देखील माहिती मिळत होती। आपण त्याबाबतची विचारणा वसंत मोरेंना करत होतो, परंतु मी मनसेतून कुठेही जाणार नाही, मी राज ठाकरेंच्या सोबतच राहील अशा प्रकारची वसंत मोरेंनी इथून मागे जी आहे ती भूमिका घेतलेली होती। त्यामुळे अचानक वसंत मोरेंनी आता ही भूमिका का घेतलेली आहे की वसंत मोरे आता निश्चितपणाने दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये जाणार आहेत हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरेल। जगदीश, मात्र रोहन, हा एक मोठा धक्का आहे मनसेला, कारण वसंत मोरे हे पुण्यामधील मनसेचे ताकदवर नेते, त्यांनी मनसेला आता सोडचिठ्ठी दिली आहे। मनसेसाठी मोठा धक्का आहे, मात्र वसंत मोरे कुठल्या पक्षात जाण्याची शक्यता आहे? नक्कीच जगदीश, खरं तर वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोनच नगरसेवक जे आहेत ते पुणे महानगरपालिकेमध्ये मनसेचे निवडून आलेले होते आणि त्यानंतर वसंत मोरेच मोठे एक नेता म्हणून, मनसेचा चेहरा म्हणून संपूर्ण राज्यामध्ये जाणला जायचा आणि तोच चेहरा जो आहे तो मनसेला रामराम ठोकून निघून गेलेला आहे। निश्चितपणाने इतर पक्षांची सातत्याने वसंत मोरेंनी केलेली आहे अशी माहिती मिळते। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रप जी शरद पवारांची आहे त्याबाबत देखील वसंत मोरे जे आहेत ते मागील काही दिवसांपूर्वी शरद पवारांना भेटून आल्यानंतर त्या चर्चा ज्या आहेत त्या वाढलेल्या होत्या। सुप्रिया सुळेंसोबत काही दिवसांपूर्वी त्यांचं बोलणं देखील याबाबत झालेलं होतं आणि सुप्रिया सुळेंनीच ही भेट जी आहे ती वसंत मोरेंची शरद पवारांसोबत काही दिवसांपूर्वी घडून दिलेली होती। त्यामुळे वसंत मोरे हे निश्चितपणाने राष्ट्रप या पक्षाचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत होती। त्यामुळे आता आगामी काळामध्ये नेमकं वसंत मोरे केवळ राजीनामा नाट्य चालवताय की खरंच ठामपणे एखादी भूमिका घेऊन एखाद्या पक्षामध्ये प्रवेश ते करतात आणि लोकसभा निवडणूक लढवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण का वसंत मोरेंनी अशा प्रकारचं नाराजी नाट्य हे यापूर्वी देखील केलेलं आहे। ज्यावेळेस वसंत मोरे हे पुणे शहराचे मनसेचे अध्यक्ष होते आणि त्यांना तडकाफडकी जे आहे ते राज ठाकरेंनी शहराध्यक्ष पदावरून काढून टाकलेलं होतं। त्यानंतर साईनाथ बाबर यांची नियुक्ती जी आहे ती पक्षाच्या अध्यक्षपदी केली होती। त्यावेळी देखील वसंत मोरे नाराज असल्याची माहिती मिळत होती। वसंत मोरे कदाचित राजीनामा देतील अशा प्रकारची माहिती मिळत होती, पक्षातून बाहेर येतील अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती, परंतु ते पुन्हा कोणतीच भूमिका न घेता राज ठाकरेंसोबत राहिलेले पाहायला मिळाले। त्यामुळे अशा प्रकारे नाराजी नाट्य चालू होतंय की पुन्हा एकदा आता राजीनामा देऊन ठामपणे भूमिका घेऊन वसंत मोरे मनसेला कायमचा रामराम ठोकून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
मात्र रोहन, आता वसंत मोरे यांनी मनसेला रामराम केलेला आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामधील राजकीय समीकरण कशा प्रकारे बदलण्याची शक्यता आहे? निश्चितच ज्या भागातून वसंत मोरे येतात तो भाग आहे कात्रज कोंढवा भाग, आणि या संपूर्ण कात्रज कोंढवा भागामध्ये वसंत मोरेंचं जे आहे ते चांगलं नेटवर्क आहे. वसंत मोरेचे कार्यकर्ते जे आहेत, वसंत मोरेंची फळी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वसंत मोरेंनी यापूर्वी डेव्हलप केलेली आहे, आणि त्यामुळेच वसंत मोरे जे ते या सगळ्या पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, आणि त्यांच्या माध्यमातूनच मोठं मतदिक्य जे आहे ते मनसेला मिळणार होतं. या त्या वसंत मोरेंच्या तोडीचा जो आहे तो मनसेमध्ये कोणताही उमेदवार नसलेले चित्र सध्या तरी दिसत आहे. परंतु असं असताना देखील राज ठाकरे असतील किंवा शर्मिला ठाकरे असेल यांनी प्रत्यक्ष भूमिका घेतली नाही, आणि यामुळेच वसंत मोरेंना जो आहे तो पक्षाचा राजीनामा द्यायला लागलाय की काय अशी परिस्थिती जी आहे ती सध्या निर्माण झालेली पाहायला मिळते. त्यामुळे वसंत मोरे यांच्या जाण्यामुळे मनसेला खूप मोठा फटका जो आहे तो पुण्यामध्ये निश्चितपणे बसणार आहे. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं आपण तर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील हडपसरमध्ये वसंत मोरेंनी चांगलं मतदान मिळवलेलं होतं. 2019 विधानसभा जी आहे ती वसंत मोरेंनी हडपसर मतदारसंघातून लढलेली होती, आणि वसंत मोरेंनी हडपसरची विधानसभा लढल्यामुळे भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी पडलेला होता. टिळेकर जे आमदार होते भाजपचे त्यांचा पराभव केवळ वसंत मोरेंनी घेतलेल्या मतदानामुळे जो आहे तो त्यांचा पराभव झालेला होता. त्यामुळे वसंत मोरे हे अनेक वेळी जॉईंट किलर ठरलेले आपल्याला पाहायला मिळालेले होते. त्यामुळे निश्चितपणाने मनसेला हा खूप मोठा फटका आहे, आणि केवळ पुण्यातच नाही तर वसंत मोरे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आहेत ते राज्यभरातील युवकांना प्रेरित करत असतात, किंवा राज्यामध्ये वसंत मोरे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रिय झालेले आहेत, आणि अशा वेळी वसंत मोरेंना असंच पक्षातून राजीनामा देऊन बाहेर पडायला लागणं हे निश्चितपणाने वसंत मोरेंसाठी आणि मनसेसाठी धक्कादायक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की वसंत मोरेंच्या कार्यकर्त्यांची फळी जी आहे ती पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. केवळ एकट्या वसंत मोरेंनी राजीनामा देऊन पक्षातून बाहेर गेलेले नसणार आहे. जे मात्र रोहन, जर आता वसंत मोरे हे जर राष्ट्रवादीमध्ये गेले आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते जर राष्ट्रवादीकडून उमेदवार असतील शरदचंद्र पवार गटाकडून, तर सध्याच्या घडीला ही जागा काँग्रेसकडे जाईल अशी शक्यता आहे. मात्र वसंत मोरे जर शरद पवार गटामध्ये गेले आणि ते जर राष्ट्रवादीचे त्या ठिकाणचे उमेदवार असतील तर महाविकास आघाडीमध्ये आधीच जागा वाटपावरून एकमत होत नाहीये, त्यामध्ये आता पुण्यातील या जागेवरून पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता आहे. निश्चितच खरं तर ही जागा जी आहे ती काँग्रेसची आहे. काँग्रेसकडून धंगेकर आधीच ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे, आणि त्यातच जर का वसंत मोरे राष्ट्रपमध्ये गेले तर ती लोकसभेची जागा आहे ती कदाचित राष्ट्रपाला देण्याबाबतची भूमिका कदाचित ते मांडू शकतात. परंतु ती कितपत मान्य मिळेल किंवा कितपत हे सगळं मान्य करतील हा देखील मोठा संशोधनाचा विषय आहे. परंतु सध्याच्या घडीला तरी वसंत मोरे हे लोकसभेचा विचार करतील असं चित्र वाटत नाही. लोकसभेला राष्ट्रपतीमध्ये प्रवेश करून राष्ट्रपतीकडे ते तिकीट जाणं, ती जागा जाणं हे देखील अशक्यच आहे, कारण काँग्रेसमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये रस्सीखेच या जागेसाठी चालू आहे. 2-3 चेहरे जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असलेले पाहायला मिळतात. त्यामुळे निश्चितपणाने ही खूप जोखमीची ही सगळी परिस्थिती जी आहे ती वसंत मोरेंनी निर्माण केलेली पाहायला मिळते. त्यामुळे वसंत मोरे हे केवळ राजीनामा देऊन शांत बसतायत की राजीनामा देऊन ते कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत हे जोपर्यंत समजत नाही, हे जोपर्यंत वसंत मोरे ठामपणे येऊन सांगत नाहीत तोपर्यंत कोणतीच जी आहे ती शक्यता आपल्याला सांगता येणार नाही. जर का वसंत मोरे यांना विधानसभेसाठी राष्ट्रपतीने तयार केलं तर वसंत मोरेंचा फायदा राष्ट्रपाला होऊ शकतो, कारण का हडपसर मतदारसंघातील राष्ट्रपती आमदार असणारे चेतन तुपे जे आहेत ते सध्या अजित पवारांसोबत आहेत, आणि जर का वसंत मोरे राष्ट्रपतीमध्ये गेले तर निश्चितपणाने हडपसरमध्ये जे आहे ते वसंत मोरेंना विधानसभेचं तिकीट मिळू शकतं. त्यामुळे हा फायदा विधानसभेला वसंत मोरेंचा निश्चितपणाने राष्ट्रपाला होऊ शकतो. पण सध्याच्या घडीला लोकसभा मतदारसंघाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा फायदा जो आहे तो वसंत मोरेंचा कितपत होईल, मतदानामध्ये वार निश्चितपणाने वसंत मोरेंच्या माध्यमातून होईल. परंतु वसंत मोरे हे राष्ट्रपतीचे उमेदवार असतील याबाबतची शासनकता जी आहे ती आता कोणीही देऊ शकत नाही. परंतु निश्चितपणाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो आहे तो वसंत मोरेंचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रपाला होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रपती जो आहे तो पर्याय वसंत मोरेंच्या समोर खुला आहे. ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी भेट घेतलेली आहे आणि हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने वसंत मोरेची कामं सुरू आहेत त्या अर्थाने वसंत मोरे हे लोकसभेपेक्षा
विधानसभेला जे आहे ते वसंत मोरेचं नाणं चालू शकतं आणि अशी शक्यता वसंत मोरेंनी कदाचित पडताळली असेल आणि त्या शक्यतेमुळेच सध्या वसंत मोरेंनी राजीनामा दिलेला आहे. परंतु हे टायमिंग जे आहे ते टायमिंग वसंत मोरेंनी उत्तम साधलेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जे आहे ती ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे ज्या पक्षात वसंत मोरे जातील त्या पक्षाला वसंत मोरेंचा निश्चितच. मात्र रोहन, एकीकडे वसंत मोरे यांची वैयक्तिक ताकद पुण्यामध्ये आहे, हडपसर विभागामध्ये त्यांची वैयक्तिक ताकद मोठी आहे, हा मनसेला मोठा धक्का आहेच. मात्र ज्या वेळेस वसंत मोरे यांनी त्यांच्या पदाचा किंवा मनसे सोडतोय असा राजीनामा ज्या वेळेस दिला त्यावेळेस पक्षश्रेष्ठींकडून त्यांना त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न झालाय का? अद्याप माहिती मिळत नाहीये काही याबाबतची, परंतु पक्षश्रेष्ठी 2-3 वेळा वसंत मोरेंना पुन्हा एकदा पक्षामध्ये ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलेले पाहायला मिळत होते. अगदी बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील किंवा मोठे मोठे जे नेते आहेत मनसेचे त्या सगळ्या नेत्यांनी जे आहे ते वसंत मोरेंची यापूर्वी मनधरणी केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याची निर्णय घेतलेला होता त्यावेळेस राज ठाकरेंचे एकीकडे हिंदुत्वाचा चेहरा म्हणून राज ठाकरेंचा चेहरा झालेला होता, तर दुसरीकडे वसंत मोरे एकमेव पुण्यातील नेते होते त्यांनी राज ठाकरेंच्या सगळ्या भूमिकेला जो आहे तो विरोध केलेला होता. त्यांनी सांगितलं होतं की माझ्या मतदारसंघामध्ये जे ते मुस्लिम नेते आहेत, मुस्लिम कार्यकर्ते आहेत, तर मी अशा प्रकारे भूमिका घेणार नाही आणि अशा प्रकारची भूमिका घेणं योग्य ठरणार नाही असं ऑन कॅमेरा येऊन वसंत मोरेंनी सांगितलं होतं. यामुळे राज ठाकरे जे ते मोठ्या प्रमाणामध्ये नाराज या सगळ्या वसंत मोरेंच्या भूमिकेवरती झालेले पाहायला मिळत होते. त्यामुळे निश्चितचपणाने या सगळ्यामुळे जो आहे तो वसंत मोरेंचा बॅकफॉल जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळाला. मनसेमध्ये वसंत मोरे जे ते सायलान होत गेलेले पाहायला मिळाले, त्यातूनच त्यांचं शहराध्यक्षपद देखील गेलेलं पाहायला मिळालं आणि वसंत मोरेंना पक्षातूनच जे ते मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज काही नेत्यांनी केलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे वसंत मोरेंनी अनेक नावं घेतलेली यापूर्वी देखील पाहिली होती. त्यामध्ये बाबू वागसकरांचं नाव वसंत मोरे घ्यायचे, किशोर शिंदेचं नाव वसंत मोरे घ्यायचे की त्यांच्यामुळे जो आहे तो मनसेमध्ये त्यांना त्रास होतोय, त्यांच्या राजकारणामुळे जो आहे तो माझी इमेज डॅमेज होती अशा प्रकारचं मत वसंत मोरेंनी यापूर्वी देखील मांडलेलं आहे. त्यामुळे खेळ लपून राहिलं नव्हतं, मनसेतील गटबाजी जी आहे ती लपून राहिलेली नव्हती, थेटपणे वसंत मोरे ही भूमिका मांडत होते. केवळ वसंत मोरेच नाही तर आपल्याला माहिती की आता अजित पवारांच्या गटामध्ये असणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे त्या देखील एकेकाळी मनसेच्या महिला नेत्या म्हणून उदयास आलेल्या होत्या. राज्यभरामध्ये त्यांची लोकप्रियता होती, पुण्यामध्ये देखील त्या नगरसेविका म्हणून काम करत होत्या. परंतु याच कारणांमुळे जे ते मनसेच्या गटबाजीमुळे आणि अंतर्गत कलहामुळे रुपाली ठोंबरेंनी देखील अशा प्रकारे निर्णय घेत रुपाली पाटील ठोंबरेंनी देखील पक्ष बदललेला होता. राष्ट्रवादीमध्ये त्या गेलेल्या होत्या आणि राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर त्यांनी स्वतः वसंत मोरे हा माझा भाऊ आहे आणि वसंत मोरेला मी विनंती करते असे म्हणाले होते की त्यांनी मनसे पक्ष सोडावा, मनसेतून ते बाहेर यावेत आणि राष्ट्रवादीमध्ये येऊन त्यांनी सहभागी व्हावे अशा प्रकारची भूमिका त्यांनी काही दिवसांपूर्वी मांडलेली पाहायला मिळाली होती. त्यामुळे वसंत मोरे जे आहेत ते पॉलिटिकली स्ट्रॉंग लीडर पुण्यातील आहेत आणि असं असताना त्यांचा राजीनामा येणं, मनसे पक्ष सोडण्याचा निर्णय त्यांनी घेणं हे कदाचित मनसेसाठी धक्कादायक आहे, राज ठाकरेंसाठी धक्कादायक आहे, पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक आहे. परंतु आता ठोस भूमिका वसंत मोरे काय घेत आहेत, नेमकं वसंत मोरे राष्ट्रपतीमध्ये जात आहेत का, लोकसभेचा हट्ट वसंत मोरे करतायत का की पुन्हा एकदा शमून राहत आहेत हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरेल. तर वसंत मोरे हे मास लीडर, त्यांनी मनसेचा पदाचा राजीनामा दिलाय, मनसेमधून बाहेर पडलेत. धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल. तर या घडीची मोठी बातमी, वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिलाय. मनसेचे लोकप्रिय आणि ताकदवर पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी मनसेला राम राम केलाय, जय महाराष्ट्र केलाय. मात्र मनसेसाठी ही मोठी धक्कादायक बातमी आहे. मनसेला अखेरचा रामराम केलेला आहे आणि यावेळेस त्यांनी साहेब मला माफ करा असं वसंत मोरे यांनी म्हटलंय. सकाळी त्यांची नाराजी दिसली, सोशल मीडियावर त्यांची नाराजी दिसली आणि दुपारी मात्र हा राजीनामा समोर आलाय. तर वसंत मोरे यांनी ट्विट करत त्यांची भूमिका मांडलेली आहे, पाहूयात. साहेब मला माफ करा असं त्यांनी म्हटलंय. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपली ही भूमिका मांडली आहे.